नमस्कार, बोला. हां, नमस्कार. हा, बोला बोला. हां. कालपासून स्थळ आहे नाशिक, पुणे, तिकडचे मालवणी कोणी येत बोलायला तयार नाही. हां, 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 हां. हा हां, तुमचं रील बनवलेलं होतं ना? हा, तर म्हटलं मालवणी पाहिजे मला. मला गावी पण जायचं आहे केव्हा तरी, बरोबर ना. बरं, बरं, ठीक आहे. मी आता तुमची माहिती मालवणी सांगा मला. माहिती हा सांगा मला बोला. जरा थोडक्यात. 1900 हा, कितीमधले आहात तुम्ही? 64. 1964 आणि लग्न झालं 64. होतं? हो, लग्न झालं होतं. लग्न झालं होतं. काय झालं होतं? 94ला लग्न झालं. हं. काय झालं मग? त्याच्यानंतर ती बायको आजारी होती. हं, ओके. हं. ती वाढल्या 10 महिने झाले आता. आता 11 मेला वर्ष चालत आहे. हां. आणि मुलं वगैरे? मुलं माझी बाहेर गावी आहेत दोन्ही, मुलगा पण आणि मुलगी पण. ओके. होय काय? बाहेरगावी हो, म्हणजे कुठे आहेत? मुलगा जर्मनीला आहे. ओके. हं. हा, आणि मुलगी विवाहित आहे, ती अमेरिकेला आहे. अमेरिकेला आहे. हं, हं. अमेरिकेला आहे. तर दोन सर म्हटलं सगळं दोनच सगळं मुलं मी तुम्हाला? करून सोडलंय का, सगळ्यांना करून सोडलंय ते सगळं. हं, हं. माझ्या बरं. कमावलं बोललं बरोबर सगळं सगळं करून. हं. तर बरं, तुम्ही आता माझी तुम्ही काय काम करता? काय आता घरीच आहे. बाई येते, 4,000 रुपये तिला देतो. हं. ओके. जेवण करून देते मला. हं, हं, हं. एवढं कशामध्ये काय होता? पर्याय. हा, कशामध्ये होता? मी आर्मी होतो ना. आर्मीमध्ये. बरं. आर्मी मध्ये जवळजवळ जवळजवळ 16.5 वर्ष मी तिथे आर्मीमध्ये केलं नोकरी. ती माझी पेन्शन आहे. ओके. हां, 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 हां. हा, त्याच्यानंतर पुन्हा येऊन हिंदूजी हॉस्पिटल माहीम. हां. ओके. हो, हो. तिथे त्याच्यानंतर येऊन पुन्हा नोकरी केली पुन्हा. हां, ओके. हां. ती एक पेन्शन आहे पहिली आर्मीची. हं, ओके. हं. आणि ही पेन्शन आहे दुसरी पेन्शन आहे. बरोबर. टोटल तरी बरोबर. किती पेन्शन येते तरी? ही आता ही पेन्शन पीएफ ची पेन्शन हो. हो, प्रॉव्हिडंट पेन्शन ही आता काय 3,000 रुपये आहे. हो, आणि ती माझी मोठी पेन्शन आहे आर्मीची. हो. हो, ती जवळजवळ जवळजवळ 34,000 रुपये आहे. 34,000 रुपये आहे. हां, 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 हां. हो. आणि नंतर जॉब केला हिंदुजा ते? हा, हिंदुजामध्ये पण जॉब केला ना? हो. 23 वर्ष तिकडे जाऊन जॉब केला. हां. त्याच्यामुळे मी एकदम सेफ आहे. हां, हां. ओके. नाही, पण आणि त्याची काहीतरी पेन्शन असेल ना? हो, तिनं सांगितलं ना मला. बरं, मग पीएफ म्हणतात त्याला, टोटल पीएफ म्हणतात पीएफ. टोटल अंदाजे किती पेन्शन आहे आता? म्हणजे जवळजवळ 38-40 पगार आता मी सगळे. 40. ओके. बरं. आणि ओके. 1900 किती बोलला तुम्ही? 64. 1964च्या आत. हो, बरं. हो. जात कुठली आहे? सकाळपासून 2-3 आले हे. ते सांगतात मी नाशिकची आहे, कोण सांगता कुठची आहे कुठची आहे. नाही, बरं. मला तुमची मालवणी पाहिजे जात बाबा. कुठली आहे तुमची? हिंदू मराठा. मराठा. मी बरं. माझं सरमळ गाव माझं. सरमळ म्हणजे कोकणामध्ये? कोकणामध्ये ना? सरमळ कुडावरून. कुडामध्ये. कुडा बरं. स्टेशनवरून 4 किलोमीटर दूर. बरं. ठीक आहे, ठीक आहे. चालेल. आणि आता तुम्ही आता राहता कुठे? मी आता घराकडे राहते. आता झोपून उठलोय फक्त. कुठे राहता? नाही, अरोली. ऐरोली म्हणजे मुंबईमध्ये? नवी मुंबई अरोली म्हणजे स्टेशन पासून फक्त चालत गेला की ना तर 10 मिनिटं लागतात. चालत चालत ते 10 मिनटं. बरं. हा, ठीक आणि आहे. माझ्या म्हणजे तुम्ही आता मुंबईमध्ये ऐरोलीला राहताय. ऐरोलीला हो, कसं राहण्याचं पोझिशन आहे? काय आहे तिथे? काय मस्त राहतोय. मस्त पहिल्या माळ्यावर माझी रूम आहे. हं, ओके. हं. 1 BHK रूम आहे. 1 मस्त पैकी. BHK. बरं. हा. आणि हे गावी जे कुडामध्ये जे घर आहे ते कसं आहे? हो, आई आहे. अजून 90 वर्षाची आई आहे. ओके. आई आहे तिथे? ती मला अशी बायको पाहिजे आहे. म्हणलं माझ्या बरोबर ती गावी पण राहील. एक महिना बाबा चल जाऊया गावी. हं, तर मला पाहिजे आहे. बरं. ठीक आहे. बरोबर ना. चालेल, चालेल. आता आईसोबत मस्त कोण आहे पाहिजे. तिथे? आई बहीण आहे, ते मंदबुद्धी आहे तिथे. हो. ओके. हां, हां. हो. मग ते ते आम्ही दोघे जण राहतात जातीत ते? असतो. हो, आम्ही जातीत असतो. 2 भाऊ आहेत ना माझे.
भाऊ मोठा भाऊ गावी पोलीसवाला असतात. आहे. हां. नाही, मोठा भाऊ सुद्धा मुंबईला असतो, बाजूलाच आहे जवळजवळ. गावी हो कोण असतं हो, गावी? हो, गावी आई आहे. आईला कोण सांभाळतं? बहीण आहे ती. हं, आणि एक बाई ठेवलेली आहे जेवण करून बाबा तिला काल. हं, 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 हं. ठीक आहे, ठीक बरोबर ना? आहे. ठीक आहे, ठीक हा, आहे, ठीक. माझ्या बाजूला माझ्या म्हणजे 10 मिनिटं लागते चढायला. तो मोठा भाऊ आहे माझा. हं. गावीच आहे. पोलीस रिटायर आहे तो. गावीच नाही, आहे. नाही, 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 गावी नाही. तो येऊन जाणार होतो आम्ही सगळे. बरं, बरं. हं, हं. हो, तो पोलीसवर रिटायर आहे. त्याची वहिनी आहे आपली. हं, हं, हं. आणि धानगा भाऊ माझा फॉरेस्ट डिपार्टमेंटला होता, हं, 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 हं. पनवेलला आहे. ओके. बरं, सगळे आम्ही सगळे गव्हर्नमेंट नोकरी होतो फक्त सगळे. बरं, बरं, बरं. हा, ते फक्त आई वडील काय करायचे तुमचे? वडील 87 वारले. काय करायचे? आईला पेन्शन आहे. ते ह्याला आहे, आपल्या GPO ला होते तिथे. हं. ते आईला पेन्शन आहे, 17-18 हजार रुपये पेन्शन आहे तिला. बरं. हं, हं, हं. हो, ती आपली जगते आहे. तुम्हाला 2च मुलं ना? सांगितलं. हा? 2 मुलं, ती बाहेर असतात तीच. कोण? तुम्हाला 2 मुलं ना? ऐकायला येतात. तुम्हाला मुलं किती? 2 ना? हो, मुलं दोन्ही बाहेर हां, आहे. ते दोन्ही बाहेर बाहेर. असतात. मुलगी आहे ती अमेरिकेला आहे, जावई अमेरिकेला आहे. ओके. आणि मुलगा माझा जर्मनीला आहे. ठीक आहे, ठीक आहे. ओके. बरं. सगळं. ओके. बरं. हे काय म्हणतो, आता जी तुम्हाला लग्न करायचं आहे आता, ती ती मुलगी कशी? साहेब मला ते संध्याकाळी 7च्या नंतर गेला आहे साहेब म्हटला, ते घर खायला यायला सारखं. आता 8-9 महिने झाले. बरं, बरं, बरं. आता 11 मेला तिचं वर्ष श्राद्ध आहे. ओके. मुलग्याला फोन केला, मी येणार पप्पा. ओके. हा, तो येणार, मुलगी येणार नाही. ओके. ती अमेरिकेला आहे. ते ट्रम्पचं काहीतरी उलट सुलट चाललंय ते. ओके. बरोबर. मी येणार ना, मला ती ते फक्त ते पिंड दान करायचं आहे ना, ते मला फक्त व्हॉट्सअपमध्ये पाठवा, तर मुलगा करणार सगळं. हो. आणि ती वारली होती की ना, तिला आंघोळ वगैरे सगळं घातलं, खाली ग्राउंडवरला. ते सगळं मुलग्याने तिला पाठवलं तिथं की बघ मम्मी गेली आहे. बरोबर. हा, हे ते मुलग्याने सगळं तिला पाठवलं. तरी काय पर्याय नाही ना. हा? ठीक आहे. बरं. आता जी मुलगी पाहिजे तुम्हाला लग्नासाठी, ती कशी पाहिजे? मला कमीत कमी 50 वर्षाचे पाहिजे जवळजवळ. बरोबर. माझं आता 64 आहे, म्हणजे माझं आता वय तिच्या 61 चालू आहे. बरोबर. बरोबर ना? बरं. मालवणी मला पाहिजे आहे. मालवणी पाहिजे. मालवणी मला, मी खाणार आहे पिणार मुळशा आहे. बरं. व्यवस्थित. आणि माझी तुम्हाला असं सांगितलं पेन्शन माझी एवढी आहे. आणि एक जरा फोन केला, केळवा फोन केलं की ना, मला 1 लाख रुपये पाठव. त्याची हिंमत नाही होणार. त्याची हिंमत नाही होणार की नाही बापांना पाठवला तर. ओके. आणि मला त्यांच्या पैशाची गरज नाही, कारण माझी पेन्शन तेवढी आहे ना. बरोबर. बरोबर. आता सकाळी ती आली होती बाई, जेवण म्हणून गेली. तुला म्हटलं तुला पगार द्यायला पाहिजे, उद्या देऊ काय? म्हटलं दादा, ती मला दादा म्हणते, दादा तुम्ही 10 तारीखपर्यंत द्या. ओके. 10 तारीख 4,000 रुपये तिला देतो. ओके. तर दुसऱ्या हातून खायचं वेळ आली आहे. माझी हक्काची जर असेल की नाही, तर मला हक्काची पाहिजे. ठीक आहे, चालेल. आणि काय सांगायचं आहे तुम्हाला? आणि काय सविस्तर काय सांगायचं आहे? आणि सविस्तर काय सांगायचं आहे? सविस्तर आम्ही काय करणार? मी बरोबर माझ्याकडे हे पाहिजे म्हटला, 40 वर्षाची पाहिजे म्हटला. तो फोन येतोय, कोणाचा फोन येतो आहे? तुम्हाला आता फोन येतोय? किती फोन आले? फोन किती आले? सगळे आले. नाशिक, पुणे, तिकडून येतात. ते म्हटलं तिकडून म्हटलं मला सिंधुदुर्ग जिल्ह्यातली म्हटलं पाहिजे. नाही, काय झालं माहिती आहे, तुमचं रील बनवलेलं आहे, त्याच्यामुळे ते फोन येत आहेत. आणि आता रेकॉर्डिंग बनणार, त्याच्यामध्ये सविस्तर तुम्हाला कुठली पाहिजे परफेक्टली ते कॉल येतील, ते व्यवस्थित येतील कॉल तुम्हाला. आपल्या कोकणातली पाहिजे. कोकणात कुठे कुठे पाहिजे तुम्हाला? मटण खातो, सगळं तिने येऊन सगळं 1 BHK माझा रूम आहे. ओके. पहिल्या भाड्यावर समजलं ना.
आणि ती 74ची आहे, तिला पण जरा तुम्ही जर केला गेला अमोल जी ते खूप चांगलं होईल. तुम्ही करू शकता तिला. 74ची कुठली? 74ची तिचं 2 भाऊ आहेत काहीतरी ते त्याला विचारत नाही, नवरा वारला आहे तिचा. ओके, कोविड मध्ये. तुमचा व्हिडिओ मी बघत असतो नेहमी. तिला तुम्ही जरा फोन करून सांगा. नाही, माझ्याकडे नंबर नसतात कोणाचे. मी आता हे सगळं रेकॉर्डिंग झालंय, म्हणजे जर तिने बघितलं ना व्हिडिओ तर ती कॉल करेल तुम्हाला, कारण तुमचा नंबर दिसणार डिस्प्लेवरती तुमचा. हां हां, मला मालवणी पाहिजे. ती मालवणी होती का? हा, मालवणी पाहिजे. तुम्ही छोटे भाऊ माझे, मी मोठा भाऊ, बरोबर ना? ती मालवणी होती का? ते सगळं नाशिक विशिक सगळं करतात ते. नाही, आता तुम्ही सांगताय ती मालवणी होती का? नाही, मालवणी एका सुद्धा फोन नाही गेला. बरं, नाही असू दे, ठीक आहे. मी डिस्प्लेवरती टाकतो मालवणी वधू पाहिजे असेल टाकतो, ते मी लिहितोच. पण हे तुमचा जरा नंबर सांगा जो लागणार, म्हणजे कॉलिंग नंबर सांगा. 9987 11 39 66. सुभाष परब. माझं नाव आहे सुभाष परब. बरं, हा फोन कंटिन्यू लागतो ना? हो, लागतो. आणि व्हॉट्सअपचा नंबर हाच आहे? हा, व्हॉट्सअपला पण आहे. बरं, म्हणजे कॉलिंग पण आहे आणि व्हॉट्सअप पण आहे या नंबरवरती. ठीक आहे, चालेल. तुमचं बोलून झालंय का? तुमचं बोलून झालं? नाही, आणि मी माझ्या मेवण्याला पण काल तुमचा नंबर दिलाय. बरं, हरीश नाईक म्हणून आहे बघा. ठीक आहे. मी साहेब नंतर बोलूया आपण. हां, ज्या महिला बघतायत त्यांना सूचना देतो. ही जी व्यक्ती आहे, मालवणी पाहिजे. एक मिनिट साहेब, एक मिनिट. तुम्हाला बंद करतो, कट करतो तुम्हाला. ॲक्च्युअल कसं आहे माहिती आहे, हे जी व्यक्ती आहे हे रिटायर आहेत, आर्मी रिटायर आहेत. जर कुठली वधू असेल, म्हणजे त्यांना मालवणी पाहिजे, म्हणजे मालवणी वधू पाहिजे आपल्या पट्ट्यातली, म्हणजे ते सिंधुदुर्गामधले आहेत, कुडाळमधले आहेत आणि मुंबईला राहत आहेत, ऐरोलीला. तर त्यांना मालवणी मुलगी पाहिजे. त्यांची मिसेस वारलेली आहे आणि ते रिटायर आहेत आता. तर त्यांची जी 2 मुलं आहेत ती बाहेरगावी राहतात, मुलगा आणि मुलगी. तर त्यामुळे त्यांना आता दिवसभर त्यांचा वेळ व्यवस्थित जातो. संध्याकाळी ते एकटे राहतात. 1 BHK आहे ऐरोलीमध्ये, आणि संध्याकाळी त्यांना ते घर खायला येतं, कारण एकटं राहणं सोपं नाही. संपूर्ण घरामध्ये जेव्हा एकटेपण असतं ना, ते खूप वेगळं असतं, ते जाणवेल, म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती आहे ते. तर ते त्यामुळे त्यांना आता जे लग्न करायचं आहे त्यांना सहसोबती जी पाहिजे ती मालवणी पाहिजे. कशासाठी? कारण ते मालवणचे आहेत आणि त्यांची आई कुडाळमध्ये असते आई आता. आणि त्यांची जी बहीण आहे तिचं लग्न झालेलं नाही आहे, ती थोडीशी मंद आहे आणि ती आईला सांभाळते. मग ती दोघीजणी गावी राहतात. त्यामुळे जी मुलगी कोण असणार तिला मालवणी जर येत असेल तर त्या आईचं आणि तिचं चांगलं जमू शकतं. जेव्हा हे अपडाऊन करत असतात गावी मुंबईला असे अपडाऊन करतात, तर ते त्यांचं जरा व्यवस्थित जमू शकतं, म्हणून त्यांना मालवणी पाहिजे. आणि त्यांना पण सुद्धा एक आवड आहे की मालवणी भाषेबद्दल, त्यामुळे मालवणमध्ये म्हणजे आपल्या मालवणी भाषेची आवड असल्यामुळे त्यांना ते तशीच सोबती पाहिजे. तर जी कोण मुलगी बघणार आहे, व्हिडिओ बघते, तर ती त्या मुलीने डायरेक्ट डिस्प्लेवरती जो नंबर दिलेला आहे, नवरा मुलाचा संपर्क असा दिला आहे, तो त्यांचा नंबर आहे. त्यांना डायरेक्ट कॉल करायचा आहे आणि त्यांच्याशी बोलून तुम्ही जे काय लग्न करायचं आहे ते तुम्ही चर्चा करू शकता. तुमच्या नात्यामध्ये जर कोण असं असेल, वयस्कर कोण असेल, तर त्यांना सुचवा, किंवा जर कोण मुलगी बघत असेल तर त्या मुलीने डायरेक्ट कॉल करायला हरकत नाही आहे. आम्ही खरे नंबर देत असतो. लग्नस्थळांचे खरे नंबर आम्ही शो करत असतो. समोरच्याच्या आवाजामध्ये रेकॉर्डिंग करतो आहे, हे लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे कुठलीही बनवाबनवी नसते, इथे फसवणूक नसते. सगळे व्हिडिओ आमचे खरे आहेत. एकही व्हिडिओ आम्ही खोटा टाकत नाही. कोणाची दिशाभूल करणं
हे आम्हाला पटणारं नाही आहे. जर चुकून माझ्या हातून म्हणजे मी अमोल गावडे माझ्या हातून जर काहीतरी चुकीचं घडत असेल म्हणजे किंवा मी चुकीचं वक्तव्य करत असेल तर तुम्ही तसं आम्हाला निदर्शनास आणू शकता किंवा जवळील पोलीस स्थानकात तक्रारसुद्धा देऊ शकता जर आमच्याकडून गुन्हा झाला असेल तरच. बरं, आता जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल, आमचं जर काम तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेअरसुद्धा करू शकता. हे लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच लोकांना आज लग्नाच्या बाबतीत फसवलं जातं आहे. प्रचंड लोकांना फसवलं जातं आहे, दिशाभूल केली जाते, त्यांना भरकटवलं जातं आहे. असं आहे स्थळ, तसं आहे स्थळ म्हणून सांगितलं जातं आणि चुकीच्या दिशेला भरकटवलं जातं. तो प्रकार आमच्याकडे होत नाही. त्यामुळे इथे फक्त एवढंच आहे की तुम्हाला स्थळं भरपूर मिळतील, स्थळं डायरेक्ट फोन नंबरसहित मिळत असतात इथे. परंतु चौकशी करणं तुमचं काम आहे. एकमेकांची चौकशी केल्याशिवाय लग्न करू नका, इतकंच मी सांगत असतो. बाकी तुम्हाला कुठलीही इथे फसवणूक होणार नाही, हे लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं. आणि तुम्हाला काम आवडलं जर आमचं तर शेअर करायला नक्कीच कचरू नका. बिनधास्त शेअर करा. धन्यवाद.